मला विश्वास आहे की तुम्ही माझ्या आव्हानाला प्रतिसाद द्याल। इथं बसणाऱ्या स्टेजवरच्या सगळ्या नेते मंडळींना मी सांगेन, इथं भाजप आहे, शिवसेना आहे, मनसे आहे, राष्ट्रवादी आहे, रासप आहे, आरपी आहे, जे जे कोणी आमचे घटक पक्ष आहेत ते सर्व सन्माननीय पदाधिकारी स्टेजवर आहेत। दिवस फक्त कमी राहिलेले आहेत, काही तासच राहिलेले आहेत। प्रत्येकाने आपापल्या गावामध्ये मतदान चांगल्या प्रकारे कसं होईल, महायुतीचा उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी कसा होईल, माझ्या खेड राजगुरुनगर परिसरामध्ये आमच्या शिवाजीराव आढळराव पाटलांना लीड कसं मिळेल याचा मात्र प्रयत्न आपण सगळ्यांनी केला पाहिजे। आणि समोर बसणाऱ्या मतदार बंधू भगिनींनी त्यांना प्रतिसाद देखील दिला पाहिजे, व्यापारी बंधूंनी प्रतिसाद दिला पाहिजे। मी आपल्याला शब्द देतो की हे सगळं करत असताना तुमच्या भागातला जो कलमोडीचा प्रश्न आहे त्याबद्दल दिलीपराव वळसे पाटील, दिलीपराव मोहिते पाटील आणि अजित पवार तिघजण बसून त्याच्यातनं मार्ग काढलेला आहे। तुमच्याही जी तालुक्यातली गावं ही कशी ओलिताखाली येतील ही जबाबदारी माझी, त्याचबरोबर आंबेगावला कशी मदत होईल ती जबाबदारी माझी। देवेंद्र फडणवीस या खात्याचे जलसंपदा मंत्री आहेत, मी स्वतः तुमचा अर्थमंत्री आहे, त्याच्यावर जलसंपदा खात्याच्या मंत्र्यांची मान्यता घेऊन माझ्या विभागाकडनं त्याला निधी देऊन बरेच वर्षाचं जे आपलं प्रलंबित राहिलेलं काम आहे ते पण काम आपण हातानिराळं करू, ते मार्गी लावू, हा शब्द देखील आजच्या सभेच्या निमित्तानं देतो। मित्रांनो, दुसरं म्हणजे 72च्या दुष्काळामध्ये जास्त कमांचा कालवा झाला, धरण झालं। आपल्या इथं पाणी मात्र कालव्यातनं जात असताना बरचसं पाण्याची गळती होती, त्याच्यावर खाली टेलला पाणी जात नाही, वरच्यांनाही वेळेला पाणी मिळत नाही। त्याकरता आता नवीन सिस्टीम लाईनिंगची, पूर्वीचं लाईनिंग वेगळं होतं, आताचं लाईनिंग वेगळं आहे आणि ते चांगल्या प्रकारची मशिनरी निघालेली आहे। टेक्नॉलॉजीचा वापर करून आम्ही महाराष्ट्रामध्ये, माझ्याच बारामतीमध्ये शहरामध्ये मी गेल्या वर्षी लाईनिंग केलेलं आहे, अतिशय चांगल्या पद्धतीनं पाण्याचा वेग वाढलेला आहे, लिकेजेस थांबलेली आहेत। आपल्याला पाण्याची बचत करायची। माझ्या राजगुरुनगर खेड परिसरात, चाकण परिसरातल्या पण शेतकरी बांधवांना पाणी मिळालं पाहिजे, माझ्या खालच्या लोकांना पण पाणी मिळालं पाहिजे। मित्रांनो, शेवटी मी तुमच्या राज्याचा उपमुख्यमंत्री आहे, तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे आणि त्याच्यावर 13ही तालुक्यामध्ये व्यवस्थितपणे लक्ष देणं ही माझी जबाबदारी आहे। ती जबाबदारी मी निश्चितपणे व्यवस्थितपणे पार पाडेल अशाही प्रकारची खात्री या सभेच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना देतो। अनेक प्रकारचे प्रश्न आहेत। खरं तर आपण आता मार्केटमध्ये, चाकणच्या मार्केटमध्ये आपल्या सगळ्यांच्या जीवाचा प्रश्न तो म्हणजे कांद्याचा भाव। मित्रांनो, मी मध्ये रेसकोर्सला सभा होती, पंतप्रधान बसले होते, मी होतो, देवेंद्रजी होते, मुख्यमंत्री होते, अनेक आमदार होते, चंद्रकांत दादा पाटील होते आणि आम्ही सगळे बसलो असताना तिथं आम्हाला सांगण्यात आलं की पंतप्रधानांना वेळ कमी आहे, तुम्ही आधी भाषण करून घ्या, पंतप्रधान आल्यानंतर एकनाथरावजींचं भाषण आणि नंतर PM साहेबांचं भाषण। आम्हाला लक्षात आलं, आम्ही आमची भाषणं उरकली आणि मग नंतर PM आले, CM उभे राहिले बोलायला, PMच्या शेजारची खुर्ची मोकळी होती कारण CM बोलायला उठले। मी त्या खुर्चीवर जाऊन बसलो, मी पंतप्रधानांना सांगितलं, पंतप्रधान महोदय अतिशय चांगल्या प्रकारचं वातावरण आहे, पण माझा शेतकरी वर्ग थोडासा नाराज आहे। त्याचं म्हणणं की बाबा कांद्याची निर्यात बंदी का केली, त्याच्यामध्ये निर्यात बंदी केल्यामुळं आमचे भाव ढासळले, आमच्या कच्च्या बच्चांचं शिक्षण त्याच्यावर अवलंबून आहे, आमचा प्रपंच त्याच्यावर अवलंबून आहे, आम्हाला 2 पैसे मिळून देणारा तो व्यवसाय आणि ते काय माझ्या फक्त पुणे जिल्ह्यामध्ये नाही। मी आत्ताच मगाशी बीडवरून आपल्या पंकजाताई मुंडेंची सभा करून आलो, त्या ठिकाणी बीडमध्ये पण कांदा आहे, माझा इथलाही शेतकरी कांदा काढतो, माझा नगर जिल्ह्यातला कांदा काढतो, माझा नाशिक जिल्ह्यातला कांदा शेतकरी काढतो। अशा पद्धतीनं कांद्याचं पीक घेणारा शेतकरी बऱ्याच संख्येने जास्त आहे आणि त्याचं दुखणं आहे। आम्ही पण तुमचे प्रतिनिधी आहे, आम्हालाही तुमचं दुखणं समजतं आणि त्यामुळे सगळे आमदार मला सांगायचे, मंत्रिमंडळामध्ये मी CM DCM आम्ही चर्चा करायचो, कृषी मंत्री यांना त्यांनी धनंजय सांगायचा काही करा आणि निर्यात बंदी त्या ठिकाणी उठवा। मित्रांनो, मी PM ला सांगितल्यानंतर ते म्हणले ठीक आहे, मी त्याची नोंद घेतलेली आहे, आता निर्यात बंदी उठलेले काही लाख क्विंटल कांदा परदेशामध्ये चाललेला आहे।